नमस्कार. तर कसे आहात? मजेत आहात ना? तर दिव्या व्लॉग्समध्ये तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे. तर आत्ता आम्ही निघालो आहोत लोणावळ्याला फिरायला असं सहजच. आणि आता आम्ही पोहोचलो इथं मुकई चौकात. तुम्ही बघू शकता हे ट्रॅफिक. तर पुण्यामध्ये खूप ट्रॅफिक वाढलेलं आहे. तर निघतो आम्ही आणि तुम्ही बघत राहा. व्हिडिओ स्किप करू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता मी तळेगावला पोहोचली आहे आणि इथून 1 तास लागतो लोणावळ्याला पोहोचायला. आणि आता 5 वाजलेत. बहुतेक अंधारही होऊ शकतो जायला तिथपर्यंत. आणि आधी मी तळेगावमध्येच राहायचे. इथंच माझं कॉलेज वगैरे होतं फार्मसीचं. नंतर मी आकुर्डीला शिफ्ट झाले. तर इथं रेल्वे क्रॉसिंगला थांबलोय. 10-15 मिनिटं झाले. अजून इथंच आहेत आम्ही. एवढं बोर झाले ना. तर फायनली रेल्वे क्रॉसिंगचं गेट ओपन झालंय. तुम्ही बघू शकता किती ट्रॅफिक झालंय भरपूर. आणि आम्ही 20-25 मिनिटं असंच थांबलो होतो एका जागेवरती. तर चला आता बघू पुढे काय होतंय आणि काय नाही. पोहोचतोय आम्ही आता. 5-10 मिनिटांमध्ये पोहोचणार आहे. आता सध्या घाटामध्ये आहेत आम्ही आणि खूप भारी वाटतंय. मी सेकंड टाइमच आहे माझा इकडे यायचा. आम्ही आधी लास्ट टाइम आलो होतो तेव्हा बाईकवरती आलो होतो, पण तेव्हा पावसाळा चालू होता आणि लॉकडाऊन होतं. म्हणजे लॉकडाऊन संपतच आलं होतं. मग बघू, एन्जॉय करू. आणि तुम्ही घाट तर बघितलाच असेल. तुम्ही जर आलात तर इकडं गाडी प्लीज स्लो चालवा, कारण इथले लोक खूप जास्त फास्ट गाडी चालवतात आणि घाट खूप छोटा आहे. त्यामुळे आपली काळजी घ्या जर इकडे आलात तर तेव्हा. आणि मस्त इथं सनसेट पण होतोय. भारी वाटतंय इकडं. आम्हाला खूप लेट होणार आहे, अंधार होणार आहे. जर नाही झाला अंधार, लवकर पोहोचलो जेव्हा पण, तर रस्त्याला जर आम्हाला सनसेट दिसला तर नक्की तुम्हाला आम्ही गाडी थांबून व्ह्यू दाखवू. आणि म्हणजे तुम्हाला पण छान वाटेल व्ह्यू बघायला सनसेटचा. तर चला.
तर पोहोचलोय आम्ही इकडे. खूप हवा आहे इथे. मी सनसेट होतोय आता. थोडंसं पुढे जाऊन तुम्हाला दाखवते. तर गाडी पार्क केली आम्ही. तर पोहोचलो आम्ही इकडे टायगर पॉइंटला. तुम्ही बघू शकता मागचा व्ह्यू खूप भारी आहे. एकदम सुंदर व्ह्यू आहे. सनसेट होत आहे. तर आणि खूप भारी वाटतं इकडे. तर तुम्ही नक्की या कधी आलं तिकडे तर साईडला फिरायला. कारण आणि इथं पावसाळ्यात खूप छान वाटतं. आता तरी काय एवढं नाही पण पावसाळ्यात खूप भारी वाटतं. तर चला आपण. आणि इकडे बघू शकता तुम्ही गौमाता. इकडं पण आहेत, भरपूर आहेत. आणि तुम्ही इकडे बघू शकता की इथं लोकांनी एवढा कचरा टाकलाय आणि तेच ते गौमाता खात आहे. त्यांच्या पोटामध्ये जातं ते. पण इथे एक डस्टबिन ठेवलं पाहिजे. तर आता म्हणजे फिरायला येतात सगळे. तर सनसेट झालेला आहे. संध्याकाळचे 7 वाजलेत. आणि जसं तुम्हाला मी बोलली होती की आम्ही लवकर जर पोहोचलो तर तुम्हाला नक्की सनसेट दाखवेल. तर मी माझं प्रॉमिस पूर्ण केलं. तर आता एवढं काही नाही पण पावसाळ्यात खूप भारी असतं. तर पावसाळ्यातला पण मी नक्की ब्लॉग टाकेल. तेव्हा पण तुम्ही नक्की बघा आणि माझ्याशी कनेक्ट राहा तुम्ही. आणि आता खूप लेट झाले, भूक पण लागली आहे. तर बघू इकडं खायला भरपूर काय आहे. तिथे जाऊन काहीतरी खातो आणि मग घरी निघतो. तरी तर आम्ही खायला थांबलो थोडंफार. खूप भूक लागली आहे सध्या. आणि एक मॅगी आणि एक कांदा भजी आम्ही ऑर्डर दिलेली. हे बघा असं आहे छोटंसं. इथं तुम्हाला रस्त्याला दिसणार इथं. आणि हा आहे व्ह्यू. काय रे दिलं ना तुला खायला. इकडे एक इकडे एक. खूप भारी आहे चहा. मस्त झालं. सगळा करणे पण आमची मॅगी होती तोपर्यंत मी चहा. तर निघालोय आम्ही घरी आता. खूप लेट झालंय. अंधार पण झालंय बाहेर. तर जातो घरी. घरी गेल्यावरती बोलते तुम्ही.